हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आहे सॅटरडे. ठाण्यामध्ये पाऊस पडतोय. सकाळी छान ऊन पडलं होतं. मला वाटलं अरे वा मस्त ऊन पडलं. मी आमच्या दोघांचे जे पांघरुणं आहेत, ब्लँकेट तर नाही आहे ते, जो पण काही प्रकार आहे ज्यातला, ते दोन्ही वॉश केले की म्हटलं छान वाळून जाईल. दर महिन्याला मी सगळ्यांचे जे पांघरायचे कपडे असते ते वॉश करत असते, तर मी ते धुवून टाकले. आणि आता एकाएकी पाऊस सुरू झाला आणि आता मी इथे स्वयंपाकाला सुरुवात करते. तर मी शेपूची भाजी, एखादी पातळ भाजी पण बनवावी लागेल, कारण शेपूची एकच जुडी आणली होती प्रशांतजींनी. ती काय शिजून एवढीच होऊन जाते. त्याला जुडी अजून एखादी भाजी करावी लागेल. कणिक बिणिक भिजलं गेलं. देवांची पूजा सकाळीच झाली. छोटीशी टिकली लावली होती, पण ती आत्ता शूट करायला लागल्यावर माझ्या लक्षात येतं की ती पडून गेली आहे. तर चला आता मी स्वयंपाक करून घेते. आणि शिजून एकदम थोडीशी झालेली ही आहे भाजी. करीना आणि प्रतीकच खाऊ शकतील एवढी भाजी, त्यांनाही पुरायची नाही. इथे मी मसूरची भाजी बनवते आता. आणि इथे ही मस्तपैकी अख्ख्या मसूरची भाजी केलेली आहे, टमॅटो घालून. खूप छान लागते भाकरीबरोबर, पोळीबरोबर, इव्हन भाताबरोबर. आणि फक्त खायला घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं साजूक तूप टाकायचं, म्हणजे अजूनच छान टेस्ट लागते. इथे लावलेला आहे भात. झाली झोप भाऊ? दिवसा झोपा काढायचं कोणी शिकवलं तुला? आज काही काम नव्हतं म्हणून मी झोपून घेतलं. आता वयात झोपणं खूप इम्पॉर्टंट असते. हो का? नाही, जनरेशनला विचार. बर, आता कुठे? जिम. टिनू पण येते का? हो. किती वेळाने आला तर? 2 तासाने. बरं मला सांग, डिनरला काय बनव, जो की खूप मोठा आज मग चिकन उद्या बनव, संडे. बाय. हे मग जिमला काय बाहेरचे कपडे घालून जायचं असता? गरीब नाही दिसत आहे. हा, वर्कआउट कपडे. एवढं स्वतःच्या लुकला घेऊन नको एवढं हे करू. अरे म्हणजे मुलींसाठी जातो का जिम मध्ये? मग ते बनेन बी काढून टाक ना. मैत्रिणींनो, संध्याकाळचे 7:30 वाजले आणि माझी संध्याकाळचं आज काय सॅटरडे 11 वेळेस हनुमान चालीसेचं वाचन केलं. हा, एका मैत्रिणीचा कमेंट होता. अर्थात मी रिप्लाय पण केलाय की मी संकल्प करून करते का, तर नाही, संकल्प वगैरे नाही करते, पण असंच वाचते तर छान वाटतं मला. वाचून आरत्या वगैरे झाल्या, डिनर केलं आणि मी इतकी हॅपी झाले. तुम्ही म्हणाला असं काय खाल्लं सोनाली की तू एवढी हॅपी झाली? विषय तो नाहीये. आणि मला एकदम मनापासून थँक्यू म्हणायचं आहे त्या ताईंना. त्यांनी ना कमेंट केला होता मला. मी काल परवाच्या व्हिडिओत दाखवलं होतं बघा की मी नाचणीचं पीठ गरम पाण्यात भिजवून ठेवते. तर मी ना असं कोमट होऊ द्यायची फक्त, आणि हे रेडीमेड नाचणीचं, नागलीचं पीठ, रागी आटा ज्याला म्हणतो, डीमार्टमधून आणलेला, त्यात टाकून द्यायची. तर ते भाकरी बनवायला गेल्यावर ना त्याचे काट तर चिरायचेच, परंतु ती गरम गरम खाल्ली तर ठीक. थोड्या वेळाने ती भाकरी ना लगेच वातड होऊन जायची. वातड होते. म्हणजे मी कधीच्या करते आता. हैदराबादला पण करायचे बघा मी. आय थिंक हैदराबादला जायच्या आधी पण इथे करायचे. हो, राईट. तर एका मैत्रिणीने कमेंट केला की पाणी उकळू द्यायचं आणि त्यात थोडं तेल पण टाकायचं. तर मग मी आज दुपारी 2 भाकरी केल्या छोट्या, आणि मी पाणी उकळू दिलं आणि तेल पण टाकलं आणि त्यात पीठ टाकलं. ओ माय गॉड, म्हणजे आपण खिशी घेतल्यावर पीठ कसं दिसतं तसंच ते पीठ दिसत होतं. भाकरी बनवताना काट त्याचे थोडेफार असे छिद्रे आपण म्हणतो ना, चिरले, परंतु भाकरी एवढी सॉफ्ट झाली आणि ती खाताने पण असा वेगळाच आनंद वाटला मला. दुपारी लंच केलं तेव्हा. वर्कआउट नाही करत तिथे मी ठरवलं की जेवणच प्रमाणात करत जाऊ बो असं. ती जी राहिलेली एक भाकरी होती ह्या पंजाच्या साईजची, ती मी आत्ता खाल्ली डिनरला. तिच्याबरोबर मसूरची भाजी आणि 2 अंड्यांचं ऑमलेट बनवून घेतलं होतं मी. तर मी तुम्हाला सांगते, ती भाकरी इतकी सॉफ्ट होती आणि मला खाताने इतका आनंद वाटला. आणि त्या ताईंना मी असं मनापासून, मला असं झालं कधी जेवण करेल आणि कधी मी ही क्लिप शूट करेल, की खूप खूप थँक्यू, तुमचे मनापासून धन्यवाद. छोटीशी गोष्ट की मी पाणी फक्त कोमट करायची, तर तुम्ही सांगितलं की उकळू द्यायचं आणि तेल टाकायचं. तर खूप माझ्यासाठी ती छोटी गोष्ट फायद्याची ठरली.
खूप छान वाटलं मला. नाही तर मला रोज वाटायचं काही भाकरी करावी पण लगेच वातड होऊन जाते, पाहिजे तेवढी अशी सॉफ्ट लागत नाही, परंतु तसं बिलकुल झालं नाही. खूप एन्जॉय केलं मी माझं डिनर. प्रशांतजी गेले हनुमानजींच्या मंदिरात दर्शनाला आणि शनी हनुमानजी सगळेच आहेत तिथे. इवन त्यांनी मलाही विचारलं, परंतु मला डिनर करायचंही होतं आणि डिनर बनवायचं पण आहे. करीना आणि प्रतीक जिमला गेलेले आहे आणि मुलं आल्यावर छोटे ब्लॉग होतात मैत्रिणींचं म्हणणं. तर काय असतं ना, सांगते तुम्हाला, असं आपल्या डोक्यात नाही राहत की अरे आपण बसलोय द्या लावून. माझ्या खरंच नाही राहत की मग चला आता आपण चौघं इथे बसलोय द्या कॅमेरा लावून, नाही येत माझ्या. मी त्यांना म्हटलं दोघांनाही की किती सगळ्या आंटींनी कमेंट केले की आता करीना आली बुवा, छान वाटतं मुलं असले की व्हिडिओ बघायला. आणि तुम्ही काय म्हटलं मला काही कंटेंटच देत नाही आहे, तुम्ही का आपण काही शूटच करत नाही. ते म्हणे मम्मी तुझं कसं आहे, तू असं बोलायचं मग मोबाईल घेती, म्हणजे असं आठवतं. आपण असं बसलोय म्हणे ते लावून द्यायचं ना, पण माझ्या डोक्यातच येत नाही. थोडंसं फॅमिली टाईम असं गप्पा वगैरे याच्यात जातो. तर थँक्यू की तुम्हाला आवडतं आणि मुलं आल्यावरती डेफिनेटली घर भरल्यासारखं वाटतं वगैरे. आणि अजून एक गोष्ट की मी असंच मुलांशी डिस्कस करत होते, म्हटलं मी असंच एक व्हिडिओ काय होतं पोळ्या वगैरे करताना कुकिंग करताना मी एखादा पॉडकास्ट वगैरे लावून देते, पण ते संपल्यानंतर मग एखादा असा रॅन्डम एखादा व्हिडिओ चालू होऊन जातो. तर मग मी एक असाच व्हिडिओ बघितला. मुलांना म्हटलं हे ज्यांचा पण व्हिडिओ आहे त्यांनी ज्या इतर क्रिएटरवर व्हिडिओ बनवला आहे की म्हणजे यांनी ठरवून केलं, प्लॅन करून केलं, तर खरंच असं घडत असेल का म्हटलं. तर मुलं बोलले की मे बी घडतही असेल असं. म्हणजे तेही काय डेफिनेटली शुअर नाही, पण ते मला बोलले हो म्हणजे करत पण असतील ठरवून कॉन्टेंट असं की हा आपण असं असं करू. म्हटलं माझ्या तर खरंच डोक्यात येत नाही. आणि थँक्यू, खूप सगळ्या मैत्रिणी ॲप्रिशिएट पण करतात की खूप रिअल असतात तुझे व्हिडिओ बघायला खूप आवडतं असं. तर मलाही छान वाटतं. तर आता चला, आता मी स्वयंपाक करते. प्रतीक बोलला मी मुगाचे घावण खाईल, परंतु स्वयंपाक म्हटलं ना मला इतकं टेन्शन येतं ना की काय स्वयंपाक करावा. पास्ता आहे पण तो थोडाच आहे, दोघांपुरता नाही होणार. तरी माझा विचार चालला आहे की करीनाला पास्ता बनवावा, प्रतीक मुगाचे घावण खाईल आणि प्रशांतजींना आपल्या काही मी भाजी पोळी देईल तर ते आनंदाने खातील. तर चला आता जेवण बनवून घेते. आणि हो हे बघा, इथे प्रशांतजी मंदिरात गेल्यानंतर ते असं व्हिडिओ शूट करून मला पाठवत असता, आम्हालाही दर्शन घेता यावं यासाठी. आणि एका मैत्रिणीने कमेंट पण केलं आहे की किती छान ते शूट करतात, तुम्हाला दर्शन देतात असं. प्रशांतजींसाठी मी इथे बनवलं गरमागरम पिठलं, त्यांना आवडतं, कधीतरी बनवते मी. आणि छान अशी खरपूस इथे तव्यावरती मी शेंगदाण्याची मिरची, शेंगदाण्याची चटणी ती मस्त अशी परतवून घेते. तुम्ही बघू शकता खूप टेस्टी लागते. आणि हे प्रतीकचं डिनर मुगाचे मांजर बघा, मांजर ही बघा मांजर. बाय द वे त्यात थोडंच दूध आहे, ते आता वापरायचं आहे. म्हणजे कुणाला असं वाटेल की दुधाचं पातेलं बहुष्ट करते तर ते उरलेलं दूधही तीच पिणार आहे म्हणून ती तशी साय खाते. खा. तुम्ही बघू शकता की सॉस उरला. मी घरी पहिले गार्लिक ब्रेड बनवेल आणि मग खाईल. तवा उचलून लावा. ब्रेडची एक्सपायरी डेट काय आहे? 24. बटर आणून देते का फ्रीज मधून? हॅलो, कसं झालं? अरे हे काय तुम्हाला पाठवलंय की मला वाटलं एखादा क्रिकेट मधला तज्ञ पाठवलं, सेलिब्रिटी पाठवले, काय पाठवलं? अरे प्रसाद. तर आपण गार्लिक बटर ब्रेड बनवायला थोडेसे मी एकच ब्रेड करते, तर मी थोडेसे 4-5च घेते. त्यांना कुठून घेणार आहे थोडं बटर बाहेर काढून. आणि जास्त झालं असेल तर फेकून दे. पण मला तसंच पाहिजे, मी खाते तसंच. मग आय लाईक गोल्ड ब्रेड. पण गॅस कमी कर ना आता. झालंय, काढते मी. 1 सेकंड प्लेट घेऊ द्या ताई. मला एक साईड क्रिस्पी लागतो. मी थोडं जळलेला ब्रेड खायला प्रेफर करते. आणि याच्यात याच स्पूननी घेऊ का दुसऱ्या स्पूननी? त्याच स्पूननी आहे ना. त्याच्यात आपण हा फुटलेला गार्लिक टाकू. चमच्यानेच काढ हातांच्या आग होईल. ते निघणार नाही नीट. निघेल. ए बाई, नाही गाईस, थोडं बटर आणि गार्लिक. काय नाही, मला मग खूप गरम येतो, खूपच गरम येतो. थोडंसं सॉल्ट, थोडंसं एकदम जास्त घेतलं मला. आणि चिली फ्लेक्स आहे का आपल्याकडे? वरती इथं. मला चिली फ्लेक्स आवडतं माझ्या गार्लिक टोस्टमध्ये. थोडं चिली फ्लेक्स मिक्स करू आपण.
आणि आपलं गार्लिक बटर तयार आहे. आता बस सगळं ब्रेडवर लावायचं आणि खायचं. आणि हे याच्याबरोबर मी उरलेला सॉस केला पास्ताचा. कढईतला का? हा कढईमध्ये खायचं नसतं, पण तू पुसून घे कढई. तसंच खातात म्हणजे इडलीचे लोक पास्ताचं सॉस तसंच. हा का? छान आहे. नाही कारण की तू खूप ऍटिट्यूडली बोलतो माझ्याशी. नोकर नाही मी तुझी. एखाद्या पठाणसारखा दिसतोय तुझ्या त्या हेरम पॅन्ट मध्ये. जिम मध्ये बी तुम्ही सगळ्यांसमोर ओढत होता माझ्यावर. हा अरे मी सांगतो हिला हात मी ऍब्स मारतोय माझ्या पायावर एकदम लाईट वेट देऊन पायावर उभी. हा माझं वजन कमी आहे. मग त्याने दिला पावर. नंतर हात द्यायचे आपण दोघं करायचं बघ. हा तू कशी उभी राहायची अशी फिक्स स्टिफ हँड्स ना. हा. सो दॅट मी अशी उभं. मग तिला तू एकदा उभं राहून दाखव ना, तू तिला की असं उभं राहा. तू तसं उभं पण नाही राहत. मला काय माहिती तुला जमणार आहे. ताळी दिला वरपर्यंत यायला लागतं. मी येते पूर्ण वरतीपर्यंत. हे बघ याचा जो इगो आहे ना, फ्रेजाईल इगो, मेल फ्रेजाईल इगो याचा खूप. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आज आहे संडे. ब्रेकफास्ट वगैरे आमचा करून झालेला आहे. स्वयंपाक करायचा आहे आणि मुलांची इच्छा अशी होती, खास करून प्रतीकची, की आज नॉनव्हेज बनवायला पाहिजे. संडेला मोस्टली बनवलं जातं, परंतु मी कॅलेंडर बघितला तर त्याच्यावरती एकादशी आहे आणि त्याने ChatGPTला विचारलं तर त्याचं म्हणणं काल एकादशी होती. कॅलेंडरमध्ये माझ्याकडे काल निर्णय आहे, त्यात कालही होती आणि आजही आहेत. आज भागवत एकादशी आहे. तर एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर एकादशी असल्यामुळे आम्ही काही नॉनव्हेज आणणार नाही आहे, व्हेजच काहीतरी मी सिंपल स्वयंपाक करेन. कारण की आज आम्ही सितारे जमी पर मूवी, ज्याचे की रिव्ह्यू खूप छान आहे, सगळ्यांना माहीतच असेल. आमिर खानचाच मूवी आहे, जेनेलिया आहे त्याच्यामध्ये, आणि तो मूवी बघायला जाणार आहोत कोहरम मॉलला. 4:15चा शो आहे आमचा. त्याआधी माझा लाईव्ह जाण्याचा विचार आहे. अजून पोस्ट टाकली नाही की मी लाईव्ह येणार आहे. संगीता, तनेजा ताई आणि अजूनही काही मैत्रिणी मला कधीच्या विचारताय लाईव्हला कधी येणार, लाईव्हला कधी येणार. तर आज मी म्हटलं आज जाऊया. तर ती पोस्ट टाकून देते 2-3 तास आधी, म्हणजे मैत्रिणी त्यांच्या कामातून फ्री होऊन येतील आणि मग स्वयंपाक वगैरे करते. कपडे वाट टाकते, एकदा मशीन झालेलं आहे. हा तुझी टाईट झाली स्किन, तू बोलू नाही शकत. संडे रुटीन नाहीये काही म्हणून मी डिटॅन करतोय. डिटॅनिंग मास्क ना. आणि विसरलो मी. दिस इज राईस फ्लावर, बेसन, कॉफी अँड कर्ड अँड रोज वॉटर. हनी मी विसरलो, बट लेट्स सी. निखिल मुंबईकर सारखा का दिस. आणि खूप विचार केल्यानंतर फायनली मी आता उडदाची डाळ बनवायची ठरवली. म्हणजे झाली उडदाची डाळ, कुकर झालेला आहे. आता मी त्याचा मसाला बनवते आणि पोळ्या करून घेते आणि डाळ काढून घेतली की त्याच कुकरमध्ये राईस लावेल. झाला माझा स्वयंपाक. बघा इथे मी केलेली आहे उडदाची डाळ आणि आमच्याकडे सगळ्यांना अशी घट्टच उडदाची डाळ आवडते, त्याच्यामुळे अशी घट्टच करावी लागते. रात्रीचं पिठलं मी गरम केलं आहे, तेही मीच खाणार आहे. भाकरी चुरली, डाळ टाकून घेतली. आता इथे पिठलं ठेवते आणि जेवण कर. 4 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत मूवीला. कुठल्या मूवीला चाललो, कुठल्या थिएटरला चाललो तो तुम्हाला प्रतीक सांगेल. सितारे जमीन पर बघायला. आमिर खानचा जो तारे जमीन पर होता तो नाही आहे हा. सितारे जमीन पर नवीन मूवी आहे. रिव्ह्यूज चांगले म्हणून जातोय मी, नाही तर मूवी जायचा माझा काही मूड नव्हता. तरी ना. हॅलो, टॉप छान आहे का तुझा? हा मस्त आहे, ब्लॅक कलर छान आहे. मूवीची हिरोईन जी आहे ती जेनेलिया देशमुख आहे मूवीची हिरोईन. आणि जसं प्रतीक म्हटला रिव्ह्यू छान आहे म्हणून आम्ही जात आहोत बघण्यासाठी. आता बघितल्यानंतर तुम्हालाही सांगतो कसं आहे काय. मुलींचा मेकअप असेल, काही वस्तू असेल, काही बी असेल, त्याला खूप जास्त नॉलेज आहे. कारण की त्याच्या मैत्रिणी त्याच्याशी शेअर करत असतात म्हणून त्याला सगळी माहिती. माझ्या मैत्रिणींचा मेकअप करतो. मैत्रिणींचा मेकअप करतो. बाय द वे तू माझा मेकअप केला असा एक व्हिडिओ आहे ना आपल्या चॅनलवर. हा, आठवत नाही तुला? नाही, कोविडचा आहे का? हा, डेडियामध्ये बघ ना, तू माझा मेकअप केला होता.
आपण बघू तो व्हिडिओ एकदा टीव्हीवर लावून. तुझा लुक वेगळाच आहे त्याच्यामध्ये जरा. टाकलाय काय? नाही नाही वेगळाच आहे, बघू आपण. प्रतीकने आम्हाला बाहेरच उतरून दिलं मॉलच्या बाहेर. तो बोलला तुम्ही चला पुढे, मला वेळ लागेल गाडी पार्क करून यायला. कुठल्या साईडला आहे करीना? मला मी नाही आली इकडे. बऱ्यापैकी गर्दी आहे. कोरम मॉलला आलेलो आहोत आम्ही. हे बघा ते प्रशांतनी लहान मुलासारखं करताय, काहीतरी मागताय. काय मागताय? शूज आहे, मोचीचं शॉप होतं. बापरे खूप ट्रॅफिक जाम रस्ता. हाय गाय, सॉरी मी थोडी डिस्ट्रॅक्टेड होती. मी पप्पांना शकते. हां आम्ही मूवी बघायला आलो आहे सितारे जमीन पर. आणि हॅव हर्ड की मूवी चांगली आहे, तर बघू आता. आणि तुम्हालाही सांगू कसं आहे मूवी. पिक्चर चालू होने तो दो, पहले ही चालू हो गए तुम लोग. आलो आम्ही मूव्ही बघून. खूप छान मूव्ही होता, खूप मिनिंगफुल होता. ॲज ऑलवेज आमिर खानचे मूव्ही मिनिंगफुलच असतात, तर मिनिंगफुल होता. बघण्यासारखा आहे, तर तुम्ही नक्की बघा असंच मी सांगेल. जेनेलियाचंही काम छान आहे, आमिर खानचंही काम छान आहे, आणि जे पण मुलं आहे त्या सगळ्यांनी पण छान काम केलं आहे, तर नक्की बघा असंच मी सांगेल. आणि खूप शिकण्यासारखं आहे. ॲज ऑलवेज आमिर खानच्या प्रत्येक मूवीमध्ये असतं तसंच. करीना मूवी कसा होता? इट वॉज अ व्हेरी गुड. It was a good entertainer, very good. You should go with your families सोबत जा. Very nice message. मिनिंगफुल. Yeah, it is a very meaningful, entertaining movie. खूप टाइम नंतर एक छान मूवी आलाय, असा मिनिंगफुल मूवी आलाय बॉलिवूड मध्ये. काय बनवते? एग सँडविच. एग सँडविच. त्याच्यासाठी काय केलं? मी इकडे अंडे घेतले, त्यांचं यॉक सेपरेट करते. त्यांना मग बारीक कट करून त्यात ते मसाला वगैरे टाकून का? आय थिंक तू हैदराबादला केलंय मी. माझी काही हेल्प पाहिजे का तुला? नाही, मी हा एग स्वतः खाऊ शकते का? हां ना. प्रशांतजींना मी चालू अंडा करी बनवून दिली. मी उडदाची डाळ भाकरीच खाल्ली, आणि करीना आणि प्रतीकने एक सँडविच खाल्ले. याची रेसिपी करीनाने ऑलरेडी एकदा शेअर केली हैदराबादला असताना. कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.